नवी मुंबईमधनं पुढची घडामोड आहे। नवी मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद भडकलेला आहे। गणेश नाईकांच्या विरोधामध्ये विजय चौगुले यांचं उपोषण सुरू आहे। SRA योजना प्रकल्पग्रस्तांची घरं कायम करण्याची मागणी करण्यात येते। शिंदे मुख्यमंत्री असून सुद्धा जिल्हा प्रमुखांवरती उपोषणाची वेळ आलेली आहे। निमित्त SRAचं आहे, मात्र खरं कारण राजकीय स्पर्धाच असल्याची जोरदार चर्चा नवी मुंबईमध्ये रंगलेली आहे। नाईक चौगुले वादामागे खरं कारण हे विधानसभा उमेदवारीचं ऐकण्याची शक्यता वर्तवली जाते। उपोषण राज्य सरकार विरोधात नसून नाईकांच्या विरोधात असल्याचा चौगुले यांच्याकडनं दावा केला जातो। आणि याच घडामोडीविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण बघतोय की नवी मुंबईमध्ये एकीकडे नाईक आणि चौगुले यांच्यामधला वाद समोर येतो आहे। अर्थातच मुख्यमंत्री शिंदे असताना सुद्धा अशा पद्धतीने चौगुलींवरती उपोषण करण्याची वेळ येते, त्यामुळे अर्थात याकडे शंकेने बघितलं जातं। शिल्पा, नक्कीच गुरु, नवी मुंबई शहरातील ऐरोली मतदारसंघामध्ये हा वाद पाहायला मिळत आहे। येणाऱ्या काळातील निवडणुका अनुषंगाने हा वाद असल्याच्या चर्चा सध्या रंगलेल्या आहे। आणि विशेष म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुखांवर बेमुदत उपोषण करण्याची वेळ आलेली पाहायला मिळत आहे। नवी मुंबईतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपासलेले आहे। शहरातील झोपडपट्टी विभागातील SRA योजना राबविणे आणि प्रकल्पग्रस्तांसाठी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करावी या मागण्या आहेत। SRA योजनेला भाजप आमदार गणेश नाईक यांनी विरोध केला असल्याचा आरोप बरोबर, त्यामुळे आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती हा वाद कुठवर जातो बघावा लागेल। धन्यवाद शिल्पा।